नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाखेपळे. मित्रांनो, महा-डी-बी-टी शेतकरी पोर्टलवर जर का तुम्ही लॉग इन केलं मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला नवीन अर्ज करणे असेल, कागदपत्रे अपलोड करणे असतील, तर मित्रांनो अशातच तुम्ही आधार क्रमांकाने ओ-टी-पी जर का पाठवला, तर मित्रांनो तुमचं लॉग इन होत नाही. काही एरर तुम्हाला दाखवला जातो. त्यानंतर मित्रांनो वापरकर्ता आय डी जर का तुमच्याकडे असेल, तर तुम्ही इथं लॉग इन करू शकता. मात्र मित्रांनो तुमचा आय डी आणि पासवर्ड हा विसरलेला असेल, तर मित्रांनो तो कशाप्रकारे तुम्हाला मिळवायचा, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फक्त 2 मिनिटांमध्ये मित्रांनो तुम्ही तुमचा विसरलेला आयडी पासवर्ड मिळवू शकता. तत्पूर्वी आपण जर का चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला maha-dbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला वापरकर्ता आय डी म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर खाली यायचं आहे मित्रांनो. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो आपण इथे पाहू शकता वापरकर्ता नाव विसरलं म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अर्जदाराचे पूर्ण प्रोफाईलनुसार नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे, म्हणजे आधारनुसार. त्यानंतर जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे. पुढे जन्मतारीख विचारली जाईल. इथे अशा प्रकारे निवडून घ्यायची आहे मित्रांनो. आधारनुसार तुमची जी जन्मतारीख असेल ती इथं निवडा. त्यानंतर मित्रांनो इथं हा जो कॅप्चा दिलेला आहे, कॅप्चा टाकून वापरकर्ता मिळवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पाहू शकता युअर युजर नेम सक्सेसफुली सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर, याला ओके करायचं आहे मित्रांनो. आता ओके केल्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला वापरकर्ता आय डीवरती क्लिक करायचं आणि आता पासवर्ड विसरला याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता इथं वापरकर्ता नाव टाकायचं आहे. तुमच्या SMS द्वारे तुम्हाला जो वापरकर्ता आय डी भेटला तो इथे टाका आणि ओ-टी-पी मिळवा या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओ-टी-पी जो आहे तो पाठवला जाईल, त्याला ओके करा आणि आलेला ओ-टी-पी इथं टाकून घ्यायचा आहे आणि एक नवीन पासवर्ड तयार करायचा आहे, ज्यामध्ये ABC@ अशा प्रकारचा कुठलाही पासवर्ड तुम्ही इथं टाकू शकता. पुन्हा एकदा तोच पासवर्ड तुम्हाला इथं कन्फर्म करायचा आहे आणि हा जो कॅप्चा दिलेला आहे इथे टाकून पासवर्ड बदलावरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता युअर पासवर्ड हॅज बीन सेट सक्सेसफुली काइंडली लॉग इन, याचा ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे एकदा मेन पेजवर येते आहे. आता इथे आल्याच्यानंतर आता वापरकर्ता आय डीवरती क्लिक करा. यानंतर तुमचा जो युजर नेम भेटलेला तुम्हाला मेसेजद्वारे तो टाका आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाका आणि हा कॅप्चा दिलेला आहे, कॅप्चा टाकून लॉग इन करा. पाहू शकता मित्रांनो सक्सेसफुली तुम्ही लॉग इन झालेला आहात. फक्त 2 मिनिटांमध्ये मित्रांनो तुम्ही तुमचा युजर नेम आणि आय डी पासवर्ड जो आहे तो मिळवू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.